काही कुंभची कामं आहेत ही वेगानं चाललेली आहेत आणि मग त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे तारखा पुढच्या निघालेल्या आहेत त्या तारखांप्रमाणे पुढचं कार्य चालेल। पण कुठेतरी आज एक सुरुवात भक्तीच्या रूपानं या ठिकाणी आपण केली आहे, कारण हा भक्तीचा सोहळा आहे। जी काही कुंभची कामं आहेत ही वेगानं चाललेली आहेत, काही अडचणी आहेत त्या आम्ही दूर करतो। या कामांमुळे लोकांना त्रास होतोय ते देखील बरोबर आहे, त्याबद्दल आम्ही खरं म्हणजे नेहमीच संपूर्ण जनतेला अवगत केलेला आहे आणि त्यांची आम्ही क्षमाही मागितलेली आहे की या सगळ्या कामांमुळे आपल्याला त्रास सहन करावा लागेल। पण मला विश्वास आहे ही कामं पूर्ण झाल्यानंतर एक बदललेलं स्वरूप नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं आपल्याला पाहायला मिळेल। समन्वयाचा अभाव दिसतो आहे, त्यामुळे हा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय अशी एक ओरड आहे। समन्वयाचा अभाव नाही आहे, मात्र हे खरं आहे की महानगर गॅसचं जे काही काम झालं ते काम थोडं डिले झाल्यामुळे आणि ते कोऑर्डिनेटेड न झाल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या। पण मी स्वतः त्याची बैठक घेतली, आता त्यांच्यासोबत समन्वय केलाय आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही एका भागात गेल्यानंतर तिथले कनेक्शन पूर्ण करा, मग दुसऱ्या भागात जा। मी नाशिककरांना सांगू इच्छितो की आता एका वेळी खूप कामं सुरू झाल्यामुळे थोड्या अडचणी आहेत, पण निश्चितपणे ही कामं पूर्ण झाल्यानंतर नाशिकचा चेहरा मोहरा आपण बदलू। विशेषतः आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी हा जो काही गल्फ वॉर सुरू होता, म्हणजे अमेरिका, इराण आणि बाकी देशांचा, याच्यामुळे डांबराचा सप्लाय हा एकदम कमी झाला होता, अनेक अडचणी होत्या, त्या हळूहळू अडचणी दूर झालेल्या आहेत। त्यामुळे ही सगळी कामं आपण नीट करून घेऊ। सगळ्यात महत्त्वाचं आहे की सगळी कामं आपण जर बघितलं असेल तर पालकमंत्र्यांनी वारंवार सांगितलं आहे की सगळी कामं पारदर्शीपणे चाललेली आहेत। आताही काल परवा जे टेंडर झालं 36% बिलो आहे आणि घोटी त्र्यंबकेश्वरचं, त्यामुळे जे काही आपण पैसे दिलेले आहेत त्यापेक्षा कमी पैशात ही कामं होत आहेत, त्याचा दर्जाही चांगला राहिला पाहिजे हा आमचा प्रयत्न असणार आहे। पण मागच्या काही दिवसांपासून साहेब या सगळ्या कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, एक अशा पद्धतीचे आरोप होत आहेत। आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नाशिकमध्ये आले होते, सगळ्या कुंभमेळ्यात कामांचे डिटेल प्रोजेक्ट एकूणच रिपोर्ट जाहीर करा, एक अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। पहिले तर सगळे प्रोजेक्ट हे जाहीरच आहेत, लपलेला प्रोजेक्ट एकही नाही आहे, सगळे पब्लिक डोमेनमध्ये आहे, त्यांनी सगळे चेक करून घ्यावे। आणि ज्यांच्या मनामध्ये भ्रष्टाचार आहे, ज्यांच्या आचरणामध्ये भ्रष्टाचार आहे, त्यांना इथे रोज येऊन भ्रष्टाचार दाखवायचा आहे। अतिशय ज्याला आपण सोची समजी साजिश म्हणतो, विचारपूर्वक रोज प्रत्येकाने या ठिकाणी बोलायचं भ्रष्टाचार होतोय, भ्रष्टाचार होतोय, जेणेकरून कुंभमेळा बदनाम झाला पाहिजे। एक प्रकारची स्ट्रॅटेजी आहे, जसं राम मंदिरामध्ये जी काही घटना घडली त्यानंतर एक कोऑर्डिनेटेड जणू काही सगळे पैसेच चोरीला गेले, 1800 कोटी रुपयापर्यंत पोचून गेले। आता हीच त्यांची स्ट्रॅटेजी आहे की ज्या ज्या ठिकाणी सनातन आणि हिंदू आस्था आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आरोप करत राहायचे, खोटं बोलत राहायचं, लोकांच्या मनात संभ्रम तयार करत राहायचा। पण त्यांनी किती संभ्रम तयार करायचा प्रयत्न केला तरी देखील ये पब्लिक है, ये सब जानती है। गिरीश भाऊ असतील किंवा स्थानिक महापौर असतील, स्थानिक मंत्री असतील, यांना रोषाला सामोरं जावं लागतं, तुम्ही त्यांना कार्यक्रमात सल्ला दिला की नाही? निश्चितपणे रोषाला सामोरं जावंच लागतं। इतकी कामं चालली आहेत, त्या कामांमुळे लोकांना जो त्रास होतोय, लोक साहजिक रोष करतील आणि तो रोष हा पहिल्यांदा तर महानगरपालिका, आमदार, मंत्री यांच्याच अंगावर येणार आहे। पण मी त्यांना असं सल्ला दिला आहे की जर आपण चांगलं काम करतोय तर थोडं रोषालाही समोर गेलं पाहिजे। राजकारणामध्ये चांगलं काम करत असताना कधी कधी आपल्याला 2 शिव्या खाव्या लागतात, पण आपल्याला जर माहिती आहे आपण चांगलं काम करतोय तर उद्या तेच लोक आपल्याला धन्यवाद देखील देतात, आपलं स्वागत देखील करतात।
आपल्याकडे अल्टिमेटम कधीच असणार आहे, कधीपर्यंत ही कामं पूर्ण होतील असं वाटतं? नाही, अल्टिमेटम आहेच. बघा, शेवटी ही कामं इतक्या कमी वेळात इतकी कामं करायची आहेत की ही वेगानं केली तरी त्यात शेवटपर्यंत काही ना काही राहील. पण मला हा विश्वास आहे की कुंभमेळा सुरू होण्याच्या आधी पहिली पर्वणी किंवा त्याच्या आधी जेव्हा इथे साधुग्राम वगैरे आपण तयार करतो त्याच्या बऱ्याच पूर्वी ही सगळी कामं मी संपतो. आज शंखनाद झालेला आहे. आज खऱ्या अर्थानं कुंभमेळ्याचा शंखनाद आपल्या उपस्थित झाला. नाही, शंखनाद साधू संत करतील. आम्ही व्यवस्थेचा शंखनाद केला. तर कुंभच्या कामांना बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचार होतोय असा आरोप आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता म्हणाले चांगली कामं करतोय तर रोषालाही सामोरं जा असं नगरसेवकांना सांगितलं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. आज देवेंद्र फडणवीसांनी कुंभच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतलेली आहे. कुंभच्या कामांना बदनाम करण्यासाठीच भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत असं ते म्हणाले.